नमस्कार, मी पंडित मानसी. खेळग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आतापर्यंत आपण कुंडलीतील ग्रहावरून कोणतं क्षेत्र निवडावं किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये आपण आपलं करिअर करावं याचा आपण अभ्यास केला. पण आज आपण जाणून घेऊया की क्षेत्र वेगळं आणि नोकरी व्यवसाय वेगळं. आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे कुंडलीनुसार कोणत्या स्थानावरून आपल्याला नोकरी किंवा व्यवसाय या क्षेत्रामध्ये आपण प्रगती करू शकतो हे जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्राचा ज्या वेळेला आपण विचार करतो नोकरी व्यवसायासाठी त्यावेळेला सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12 स्थानापैकी दशम स्थान हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि या दशम स्थानाला कर्मस्थान म्हणलं जातं. कर्मस्थान म्हणजे आपण काय काम करतो किंवा काय कर्म करतो, मग तो नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल. कर्मस्थानाला कर्म त्रिकोण करण्यासाठी किंवा तो साध्य करण्यासाठी द्वितीय स्थान आणि षष्ठ स्थानाचा उपयोग करावा लागतो. कर्मस्थानाबरोबर म्हणजे आपल्याकडे 4 त्रिकोण असतात कुंडलीशास्त्रामध्ये 12 स्थानापैकी, त्यातला कर्म त्रिकोण हा सगळ्यात महत्त्वाचा. दशमस्थान हे पितृस्थान ही मानलं जातं, पण दशमस्थानाला सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट करणारा स्थान म्हणजे द्वितीय स्थान, ज्याला आपण धनस्थान म्हणतो, आणि षष्ठ स्थान ज्याला आपण रोगस्थान म्हणतो. कर्म आणि रोग याचा काय म्हणजे अभ्यास आहे हे कुठेही आपल्याला मॅच होत नाही असं वाटतं, परंतु रोगस्थान हे सुद्धा म्हणजे आपल्याला त्याला शत्रुस्थान म्हणलं जातं. आणि कर्म करत असताना किंवा आपण नोकरी व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडअडचणी, त्यामध्ये होणारे सुख दुःख आणि शत्रू निर्माण होत असतील किंवा नाही, त्याच्यापासून काय त्रास होतो हे जाणून घ्यावं लागतं. त्यामुळे दशमस्थानाला रोगस्थान म्हणजे शत्रुस्थान, षष्ठ स्थानाचा सुद्धा विचार करावा लागतो. कधी कधी काय होतं की बऱ्याच वेळेला आपण पार्टनरशिपमध्ये म्हणजे आपल्या बिझनेस करत असताना किंवा नोकरी जिथे करत असतो तिथे वरिष्ठांचं आपल्याला त्रास होणं, मग हे नेमकं काय होतं, इथे कोणते ग्रह असतात की जेणेकरून आपल्याला हा त्रास होतो आणि तिथे काय आपल्याला कोणत्या ग्रहांना सामोरं जावं लागतं. दशम, द्वितीय, षष्ठ हे 3 स्थान जसे महत्त्वाचे आहेत त्यातले ग्रह किंवा या स्थानाचे स्वामी, दशमेश म्हणजे दशमस्थानामध्ये जी राशी असेल त्याचा स्वामी कुठे आहे, तो शुभ अशुभ ग्रहांच्या दृष्टीमध्ये आहे किंवा नाही, त्याच्याशी कोणते ग्रह कसे योग करतात हे सर्वात महत्त्वाचं आहे. द्वितीय स्थानाला जरी आपण कुटुंबस्थान म्हणत असलो तरी तिथे धनस्थान म्हणजे आपली आवक किती आहे हेही महत्त्वाचं आहे. ह्या 3 स्थानाबरोबर सगळ्यात महत्त्वाचे 2 स्थान आहेत ते म्हणजे भाग्यस्थान आणि लाभस्थान. भाग्यस्थान म्हणजे तुमचा भाग्योदय कधी होतो, म्हणजे तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये सुरुवात केव्हा होते हेही बघावं लागतं. लाभस्थान म्हणजे एकादश स्थान, ह्या एकादश स्थानामधून तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायामधून तुम्हाला काय मिळतं किंवा काय मिळत नाही, किती लाभ होतो हेही जाणून घ्यावं लागतं. ज्या वेळेला भाग्यस्थानामध्ये म्हणजे नवम स्थानामध्ये जे ग्रह असतात किंवा त्या ग्रहांशी संबंध येतो किंवा भाग्यस्थानावरती त्या ग्रहांची दृष्टी पडते, त्यावेळेला तुमच्या भाग्योदयाची वर्ष म्हणजे तुमच्या नोकरी व्यवसायाला सुरुवात होते. तुम्ही क्षेत्र कुठलं निवडता याच्याही पेक्षा तुम्ही जीवनामध्ये स्थिरता तुम्हाला कधी मिळते याला जास्त महत्त्व आहे, आणि जिथे स्थिरता मिळते त्यालाच भाग्योदय म्हणलं जातं. ज्या वेळेला आपण भाग्यस्थानाचा विचार करतो त्यावेळेला रवी सर्वप्रथम ग्रह घेतला तर रवीचं वय म्हणजे 28 वर्षापर्यंत, 22 ते 28 त्या वर्षापर्यंत स्थिरता मिळायला लागते. ज्यावेळेला चंद्राचा विचार केला जातो, भाग्यस्थानाशी चंद्र निगडीत येतो, चंद्रग्रहाचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला 22 आणि 24 ह्या वर्षापर्यंत भाग्योदय होतो. आता हे जे वय सांगितलं जातं की 22, 28, 22, 24 किंवा 19 ह्या वयाचा ज्या वेळेला आपण विचार केला जातो त्यावेळेला इतर ग्रहांशी त्यांचे योग बघून किंवा नक्षत्रांचा योग बघून मग ते वय ठरवलं जातं. ज्या वेळेला मंगळाचा विचार केला जातो, भाग्यस्थानाशी मंगळाचा विचार येतो किंवा तुमच्या पत्रिकेवरती मंगळाचा अंमल येतो, त्यावेळेला वयाच्या 28 वर्षापर्यंत म्हणजे 24 वर्षापासून ते 28 वर्षापर्यंत मंगळाचा वयोमर्यादा आहे भाग्योदयाची. कधी कधी असंही होतं की 19व्या वर्षी सुद्धा तुम्ही स्थिर होता नोकरी व्यवसायामध्ये, किंवा 28 नसेल तर 38 वर्ष सुद्धा तुम्हाला गाठावे लागतात.
म्हणजे हे वय तुमचं मागे पुढे सुद्धा होऊ शकतं, कारण या ग्रहांच्या बरोबर तुमचे कोणते योग बनले जातात याला जास्त महत्व आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायाचा विचार करत असताना किंवा भाग्यस्थानाचा विचार करत असताना तिथल्या ग्रहावरती, एका ग्रहावरती अवलंबून राहता येत नाहीये. त्या ग्रहांशी कोणते योग बनले जातात त्याच्यावरती अवलंबून, म्हणजे त्याच्यावरती तुमचे निर्णय घेतले जातात. आता आपण घेऊया इथे एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर याच विषयावरती अशीच चर्चा सुरू राहणार आहे. मंगळानंतर बुधाचा ज्या वेळेला आपण विचार केला जातो त्यावेळेला बुधाचे वय 16, 21, 32 असे समजावे. 16 सहसा 16व्या वर्षामध्ये आपलं शिक्षण असतं, ते शिक्षण घेण्याचं वय आहे. 21 सुद्धा आपण कळत नकळत शिक्षण पूर्ण करण्याचं वय आहे. पण कधी कधी बुध अशुभ दृष्टियोगात असेल तर शिक्षणामध्ये अडथळे येतात आणि कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने आपल्याला पैसे कमवावे लागतात, म्हणजे कुठेतरी छोटी मोठी नोकरी करावी लागते. त्यामुळे कधी कधी 16 ते 19 किंवा 21 हे वय बुधामध्ये येतं. पण ज्यावेळेला तुमचं शिक्षण पूर्ण होतं किंवा काही गोष्टींनी तुम्ही पुढे जाता त्यावेळेला बुधाचं खरं भाग्योदयाचं वय आहे ते 32. ज्यावेळी गुरुग्रहाचा विचार केला जातो त्यावेळेला 16 आणि 24 हे गुरुचं वय आहे. गुरु सुद्धा हा शिक्षणासाठी उपयोगी ग्रह आहे, तो ज्ञानाचा कारक आहे. आणि ह्या गुरुचं वय 16 ते 24 हे ज्ञान आपल्याला मिळून पूर्णतः झाल्यानंतर येणारे भाग्योदयाचे वर्ष आहेत. कधी कधी गुरु बऱ्याच शनीशी किंवा हर्षलशी योग किंवा प्रतियुती युती करत असेल तर बऱ्याच अंशी आपल्याला आळस निर्माण होतो, आपण सुस्त होतो, मेदयुक्त होतो आणि कधी कधी आपल्या भाग्योदयाला उशीर होतो. याच्यानंतर येतो शुक्र. शुक्राचं वय ही 24-25 आहे आणि शुक्र हा कलाक्षेत्राशी निगडीत ग्रह आहे. तो ऐश्वर्याचा कारक आहे आणि अय्याशीचाही कारक आहे. त्यामुळे जे लोक शुक्राच्या आधिपत्याखाली येतात त्यांचा भाग्योदय लवकर होतो. भाग्योदय लवकर होतो म्हणजे काय, तर त्यांना बऱ्याचशा गोष्टींची आवड असते, ते मिळवायचं असतं, त्यामुळे ते पैशाच्या मागे लवकर लागतात आणि नोकरी व्यवसायाच्या मागे लागतात. परंतु ज्या वेळेला शुक्रानंतर शनीचा विचार केला जातो त्यावेळेला मात्र भाग्योदयाला उशीर होतो. जर तुमच्या भाग्यस्थानामध्ये, धनस्थानामध्ये किंवा तुमच्या प्रथम स्थानामध्ये, दशम स्थानामध्ये शनी असेल किंवा दशम स्थानावरती शनीची दृष्टी असेल, भाग्यस्थानावरती शनीची दृष्टी असेल, त्यावेळेला मात्र नोकरी व्यवसायात भाग्योदय लवकर होत नाही किंवा त्याची सुरुवात तुमची लवकर होत नाही. शनी मुळातच हा विलंब करणारा ग्रह आहे. कोणतीही गोष्ट तो पटकन कधीच मिळवून देत नाही, तो खूप कष्ट करायला लावतो आणि मग काही गोष्टी देतो. सहसा शनी 28 वर्षापर्यंत तुम्हाला अंधारमय जीवन देतो. 28 नंतर 32 मध्ये कुठेतरी एखादा आशेचा किरण देतो आणि वयाच्या 32 पूर्ण झाल्यानंतर थोडंसं तुम्हाला असं वाटतं अरे नाही आपण इथे काहीतरी करू शकतो आणि मग थोडी थोडी स्थिरता. पण कधी कधी असं होतं की वयाची 36, 38, 40, 44 आणि 52 शनीचं शेवटचं वर्ष आहे ते 52, इथपर्यंत भाग्योदय होत नाही आणि स्थिरता लाभत नाही. पण ज्या वेळेला शनी तूळ राशीमध्ये, कुंभ राशीमध्ये असेल, तूळ आणि कुंभ या वायू तत्वाच्या राशी आहेत, मकर ही शनीची स्वराशी असून सुद्धा ती पृथ्वी तत्वाची राशी आहे. मकर राशीमध्ये शनी चांगली फलं देत नाही, पण कुंभ आणि तूळ राशीमध्ये जर शनी असेल, शनी धनस्थानामध्ये एकटा जरी तुळेचा असेल तरी सुद्धा तुम्हाला लवकर भाग्योदय करून देतो. भाग्योदय कोणत्या क्षेत्रामध्ये करेल याच्याही पेक्षा त्याचं वय काय आहे, तुम्हाला स्थिरता कधी लाभेल आणि तो तुम्हाला नेमकं कधी काय देईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर जन्मकुंडलीमध्ये तुमच्या दशमेश म्हणजे दशमस्थानाचा जो स्वामी आहे त्याच्यावरती जर पापग्रहांचे अशुभ योग बनत असतील किंवा पापग्रहांची युती प्रतियुती जर बनत असेल तरी तुम्हाला तिथेच नोकरीमध्ये सुरुवातीला सहजपणे यश मिळतं, पण परंतु पुढे जाऊन त्रासदायक वातावरण तयार होतं. नोकरीमध्ये नोकरी लागण्यासाठी किंवा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अडथळे येत नाही आहेत, पण परंतु ज्या वेळेला तुम्ही नोकरी व्यवसायाला सुरुवात करता आणि कालांतराने काही दिवसांनी तुम्हाला काही वर्षांनी असं जाणवायला लागतं की इथे आपल्याला त्रास होतोय आणि इथून आपण दुसरीकडे गेलं पाहिजे किंवा इथे बदल घडले पाहिजेत. अस्थिरता म्हणजे स्थिरता लाभत नाही त्या ठिकाणी.
म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमचं दशमस्थान आणि दशमेश हा बलवान असला पाहिजे, बलिष्ठ असला पाहिजे. कधी कधी असं होतं की दशमामध्ये एखादा ग्रह असतो, जसं मी आता तुम्हाला म्हणाले की दशमेश आणि किंवा दशमस्थान हे बलवान असलं पाहिजे. कधी कधी असं होतं की दशमस्थानातला एखादा ग्रह बलवान खरंच असतो आणि दशमेशही बलवान असतो, परंतु त्या क्षेत्रामध्ये आपण कधीच जात नाही आणि तिथे आपल्याला भाग्योदय होत नाही. उदाहरण द्यायचंच झालं तर दशमस्थानामध्ये जर समजा तुमच्या शुक्र आणि नेपच्यून असेल, शुक्र हा जड जवाहीर, सोने चांदी याचा कारक, आणि जर त्याच्याशी शनी मंगळ हर्षल नेपच्यून यांची प्रतियुती होत असेल आणि तो जर बिघडला असेल तर त्यावेळेला त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तिथे जात नाहीये, परंतु त्याच क्षेत्रामध्ये त्याच शुक्राच्या अधिपत्याखाली येणारं छोटंसं कार्य म्हणजे गायन वादन, विनोद वगैरे, म्हणजे करमणुकीचं साधन करून तुम्ही छोटंसं एखादं काम करू शकता. म्हणजे तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होत नाहीये, पण तेच जसं नाण्याच्या दोन बाजू असतात तसंच एका ग्रहाची कमी जास्त बाजू असते, तेच तिथे तुम्हाला स्थिरता मिळते. त्यामुळे कधीही दशमस्थानाचा नोकरी व्यवसायासाठी विचार करत असतो आपण, त्यावेळी त्याच्याशी होणारे योग, युती, प्रतियुती यांचा विचार करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तरच इथे आपल्याला स्थिरता मिळते. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूया. परत आणखीन एका वेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी परत भेटूया. तोपर्यंत पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.